कर ले जा नहीं सकते आगे तो कम से कम उसे हिलाने की तो कोशिश करो। हाँ आफ्टर लाइन आफ्टर बीट, हाँ देखो कैसा है वो सबके बस की बात नहीं है, वो गाने में गा रहा है, मैं बताता हूँ कैसे। चलो चालू रहने वो आता नहीं ऐसे। रथ समाजाचा नेण्या पुढे, सत समाजाचा नेण्या पुढे, तलवारीला अशी इनकी ओर से बहुत सारा धन्यवाद आया, उनका शुक्रगुजार हूँ। और फिर से मेरे दिनेश भाई की ओर से वो आफ्टर लाइन पे फिर से मेरे को नवाजा है उन्होंने, बहुत बहुत शुक्रिया। जय भीम गायकवाड़ जी। प्रसाद भाई कर रहे तुझ्याकडून आणि माझा भाऊ मिलिंद दादा सोमकर, आमचे गायकवाड बंधू यांच्याकडनं मला आशीर्वादाच्या रूपामध्ये भरपूर असं धम्मदान लावलं, मी त्यांचा शतशः ऋणी आहे, आभारी। आणि त्याचबरोबर माझा भाऊ लहान मिलिंद दादा सोनकोर यांनी सुद्धा मला आशीर्वादाच्या रूपामध्ये भरपूर असं धम्मदान दिलं, मी त्याचा सुद्धा शतशः ऋणी आहे, आभारी आहे सुद्धा म्हणतो। गीताचा पहिल्याकडे बाई का नावासाठी होते भांडते, नावासाठी होते भांडते, मामा नावासाठीच होते भांडतो। आजच्या समाजामध्ये परिस्थिती आहे आणि आम्ही एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करतो आहे आणि या कार्यक्रमामधूनच आम्हाला दिसते आहे की कोणाकोणाला नावाची गरज आहे आणि म्हणून बोलावं असं आहे। त्यांना रुपेश पाटील, गायक रुपेश पाटील बोलतो आहे, नावासाठी ऐशाने त्यांना मी इथे कांडतो, नावासाठी झोपे भांडतो, साधू भाई और मेरे छोटा भाई अमित भाई इनकी ओर से भी बहुत, और मेरे काका रामगिरी काका उनकी ओर से बहुत क्षमा समझते शुक्रगुजार हूँ। काका
काय करतो का बारीक बारीक दिनेश बोल जाने चाहिए हो नावासाठी जो तो भांडतो ऐशा नेत्यांना आम्ही काढतो आणि काढून काय करतो पहा स्वार्था पायी विकुले आमा प्रशांत कुछ गलती हो जाए स्वार्था पायी विकुले आमा स्वार्था पायी विकुले आमा काना खाली ऐसी वाट शेर म्हणत नाही हा क्या बात है नावासाठी जो तो भांडतो नावासाठी ये मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई महाराष्ट्र के ख्यातनाम गायक संविधान जी भारती और मेरे मित्र प्रणय भाई खोबरागड़े ये भी बहुत अच्छे शायर हैं दोनों भी बहुत अच्छे गाने लिखते हैं उनके गाने गा गा के ही हम यहाँ तक पहुँचे हैं अभी कुछ थोड़ा थोड़ा लिखना गलती हो जाती है शुरू कर लिया क्योंकि जरूरत पड़ती है इसलिए कहना है कि खजाने ढूंढने की फजीहत ना पड़ेगी प्रशांत भाई खजाने ढूंढने की फजीहत ना पड़ेगी और भीख मांगने की आदत ना पड़ेगी अरे संविधान पर करो अमल कुछ इस तरह संविधान पर अमल करो कुछ इस तरह तो भारत को किसी बाबा की जरूरत नहीं पड़ेगी भारत को किसी बाबा की जरूरत नहीं पड़ेगी और इसीलिए ऐसा नेत्यांना आम्ही काढतो आणि म्हणून की शिवाजी महाराजांच्या क्रांतीची इतिहासात जाण आहे आणि महामानवांच्या विचारावर आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांच्या क्रांतीची इतिहासात जाण आहे आणि महामानवांच्या विचारावर आम्हाला अभिमान आहे अरे कोणी पण आमचा बालबाका करू शकणार नाही विशाल कारण या देशाला वाचविण्या भीमाचे संविधान आहे कर लेता ऍक्सेस नावासाठी जो तो भांडतो आणि काढून काय करतो स्वार्था पायी जाने विकुले अमा स्वार्था पायी जाने विकुले अमा ऐसा स्वार्था पायी जाने विकुले अमा काना खाली आशीर्वाद
दुसरं करायला का अनुयायी भीमाचे बना अनुयायी भीमाचे बना वाकताना पाठीचा करा संगीताचा चक्कापुरी आहे मला 100 रुपयाने पुरस्कृत केलं पुन्हा वेळेचा सतीश आरोडे आहे आभारी आणि त्याचबरोबर माझा लहान भाऊ अतुल पाटील आम्ही लहानपणी म्हणजे जेव्हा आम्हाला काही येत नव्हतं दोघांनी मिळून आम्ही गाण्याची सुरुवात केली अतुल आणि मी गाणं म्हणायचो तो कोरस करायचा आणि तबला ढोलक काही वाजवायचा आणि आमची चळवळ ही जवळजवळ 4-5 वर्ष राहिली आणि काही कालांतराने काही कामासाठी नोकरीमुळे त्याला बाहेर जावं लागलं मी इथेच राहिलो आणि आमचा साथ पुरला आणि त्या माझ्या लहान भावाकडनं मला आशीर्वादाच्या रूपात किंवा शुभेच्छेच्या रूपामध्ये मला भरपूर असं धन्यवाद मिळालं मी त्याचा शतश आभारी आहे आभारी आहे आणि तो सुद्धा काय म्हणते की अनुयायी भीमाचे बना वाकताना पाठीचा कणा तुझ्याकडून शुभम दादा पाटील याच्याकडून सुद्धा मला 10 रुपयाने पुरस्कृत केलं मी त्याचा शतशाबानी आभारी आहे अनुयायी भीमाचे बना वाकताना पाठीचा कणा कारण बातें ज़बां से वफा और ईमान की करो बातें ज़बां से वफा और ईमान की करो और इज्जत और कद्र तुम हमेशा ज्ञान की करो अरे संविधान से मिला है किसी भगवान से नहीं संविधान से मिला है किसी भगवान से नहीं अरे पूजा ही करनी है तो संविधान की करो पूजा ही करनी है तो संविधान की करो मेरे भाइयों इसीलिए अनुयायी भी बातें बना अनुयायी भी बातें बना जगदीश दादा पाटील यांनी मला आशीर्वादाच्या रूपामध्ये पुन्हा धम्मदान दिलं हा कार्यक्रम मुळीतच मनुस्मृती दिन 10 दिवसानिमित्त आहे म्हणून 4 महिने का प्रशांत कि सदियों की सिसकियों ने दम तोड़ दिया है सदियों की सिसकियों ने दम तोड़ दिया है और सितमगर हवाओं ने अपना रुख मोड़ लिया है सदियों की सिसकियों ने दम तोड़ दिया है और सितमगर हवाओं ने अपना रुख मोड़ दिया है अरे हुआ यहाँ पे भीम नाम का रहबर हुआ यहाँ पे भीम नाम का रहबर तब से मनु ने यहाँ जन्म लेना छोड़ दिया है हुआ यहाँ पे भीम नाम का रहबर तब से मनु ने यहाँ जन्म लेना छोड़ दिया है इसलिए धन्यवाद खुश भाऊ धन्यवाद आमचे सोमपूर काका यांच्याकडून मला आशीर्वादाच्या रूपात 200 रुपयांनी पुरस्कृत केलं आभारी आहे आणि माझे मामा ज्ञानदेवजी नारळोरे यांनी सुद्धा मला आशीर्वादाच्या रूपात 50 रुपये दिले मी त्यांचा आभारी आहे आणि त्याचबरोबर कालकथित गोविंदरावजी गायकवाड कालकथित संतोषरावजी कालकथित गोविंदरावजी गायकवाड संतोषरावजी गायकवाड कमलाबाई कठाणे सतीश गायकवाड कमलाबाई कठाणे गायकवाड बंधू या सगळ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमच्या गायकवाड बंधूतर्फे भरपूर असं मतदान लागलं बिलकुल बिलकुल काका
शिपाही बनू हिमरथाचे शिपाही बनू दिल्लीला नाव हे माझा लहान भाऊ नाट्यवाला भरपूर धर्मदान पुरस्कृत केला आणि त्याचबरोबर आमचे नागदेव बंधू यांच्याकडून सुद्धा मला धर्मदान लाभलं मी त्यांचा सुद्धा शतशारुणी आभारी आहे आणि गीताचा शेवट करतो कारण आम्ही आज संचाचे लोक आम्ही थोडं कमी म्हटलं तरी चालेल पण आम्ही ज्यांना दुसऱ्यांना मान देऊन या ठिकाणी बोलत असतो त्यांचं या ठिकाणी गाणं झालं पाहिजे अशी आमची इच्छा असते आणि म्हणून गीताचा शेवट सादर करतो भरपूर झाले RBI भारी BSP मोजता येत नाही एवढे पक्ष झाले आणि कधी कधी असं वाटते कि भीमराव हमारे नेता है तो उनके वचनों का क्या होगा और हम यूं ही आपस में झगड़ते रहे तो रिपब्लिकन का क्या होगा आचरण में तो हम कभी ढल पाए नहीं फिर ये दिखाने से क्या फायदा अरे संगठन के बिना तो हम यहाँ बिखरे हुए फिर ये मेले लगाने से क्या फायदा म्हणून बोलावं असं वाटतं ऐकावं शब्दात लक्ष असावं पक्ष झाले हजारो किती पण मिळेना तयाला गती कशी येणार हो आपण आपसामध्ये भांडतो ना कारण आपला समाज हा खेकड्याची जात आहे खेकड्याची जात आणि आपल्या समाजाची जात एक आहे आणि आपण कितीही परिवर्तनवादी गाणे म्हटलं आणि कितीही परिवर्तन करून जीव तोडून सांगितलं तरी खेकड्याची जात ते नाही म्हणतात का कुत्र्याचं पुष्ट शेपटू कितीही फुटणीमध्ये टाकून ठेवलं तरी ते हेकोडच राहते आणि खरोखरच म्हणून आपला हा समाज बिलकुल खेकड्याची जात आहे आणि म्हणून बोलावं असं वाटते हा बाबा आमच्या बहुजन एकता मंचाचेच एक सदस्य ललित भाऊ वानखेडे यांचे काका वानखेडे काका दिवंगत पुंडलिकरावजी वानखेडे उर्फ राजबाबू कव्वाल काटोल यांचे धाकटे बंधू पुरुषोत्तमरावजी वानखेडे यांनी मला आशीर्वादाच्या रूपामध्ये भरपूर असं धर्मदान दिलं आणि मी ते पुरस्कृत केलं त्यांचा शतशारुणी आहे त्याचबरोबर माझा लहान भाऊ प्रीतम दादा कसबी याच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाचं धर्मदान आलं पार्टी आभारी आहे आणि म्हणून गाणं कसं आहे पक्ष झाले हजारो किती पक्ष झाले हजारो किती पण मिळेना तयाला गती आता काही दिवसा अगोदर एक
विषय चालू होता तो सांगण्याचा प्रयत्न करतो. एक बाबाजी होते भिडे नावाचे. ते बाबाजी बोलले की आंबे जर खाल्ले बाबा कोणत्या बाईने, ज्या बाईला पोरं होत नसेल आणि त्या बाईनं जर भिडे गुरुजीच्या वावरातला आंबा खाल्ला तर त्या बाईला पोरं होते म्हणे. अरे साला म्हणे भिडे गुरुजीच्या वावरातल्या आंब्यामध्ये लयच पावर आहे. म्हणजे एक आंबा खाल्ला की एक पोरग, दोन आंबे खाल्ले का दोन पोरग, तीन आंबे खाल्ले का तीन पोरग. आंबा होय का काय, म्हणजे आंब्याच्या वावरामध्ये आंब्याच्या झाडामध्ये पावर आहे का त्या आंब्याच्या वावरामध्ये पावर आहे तेच समजून नाही राहिला. आंब्याच्या वावरात गेलं की पोरं अरे गुपित का आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं ए मनोहर भिडे, ए मनोहर भिड्या तू दिसतले का लहानसा किड्या आणि म्हणून म्हणतात तुला लोक भिड्या. पण ते म्हणून सामड्याचं तोंड पनवत आहे तो भिड्या. पण ते म्हणून सामड्याचं तोंड पनवत आहे आणि वाजवती बाई पण ते म्हणून सामड्याचं तोंड पनवत आहे आणि वाजवती बाई लेकरवाईला हिरवत आहे. अरे मनोज राजा सारख्या आंब्यातून जन्मलेले ब्राह्मण 1000 वर्षापासून आम्हाला चुत्या बनवत आहे. सारख्या आंब्यातून जन्मलेले ब्राह्मण 1000 वर्षापासून आम्हाला चुत्या बनवत आहेत. आम्ही बनत आहोत. आम्ही किती कधी हो बरोबर ना. आणि म्हणून बोलावं असं वाटतं पुन्हा आमचे मामाजी बाबारावजी गोंडाने यांनी मला 100 रुपयाने पुरस्कृत केलं. मी त्यांचा शतशारुणी आभारी आहे. आणि ते सुद्धा म्हणतात ए भिड्या खोटं बोलतो तो. ठीक आहे ना होतेच. खोटं बोलताना मनुवाद्याचं तोंड फाटत नाही. खोटं बोलताना मनुवाद्याचं तोंड फाटत नाही. अरे गू खातात तिथे विष्ठा आहे. पण मी अजून अश्लील शब्दाचा वापर करतो की खोटं बोलताना मनुवाद्याचं तोंड फाटत नाही. अरे गू खातात पण मधाचा बोट साठत नाही. अरे मनोज राजा विज्ञानाला आव्हान देणाऱ्या भिड्याला मरायला टेकला तरी लाज वाटत नाही. मरायला टेकला तरी लाज वाटत नाही. म्हणून बोलावं असं वाटतं. पण आपल्या समाजाची परिस्थिती पाहून कधी कधी विचारही येते. पक्ष झाले हजारो पण मिळे ना तयाला गती. हक मिळतो संविधान, हक मिळतो संविधानाने म्हणून, हक्क मिळतो संविधानाने म्हणून. माझा लहान भाऊ लिहितो संविधान भारती कि गर खुद को तुम बुद्ध के अनुयायी कहलाते हो, गर खुद को तुम बुद्ध के अनुयायी कहलाते हो, अरे तो क्यों मंदिरों में घंटा बजाने जाते हो. गर खुद को तुम बुद्ध के अनुयायी कहलाते हो तो क्यों मंदिरों में घंटा बजाने जाते हो. अरे खुददारी बेच के 10 बाप बनाने वाले क्यों इस तरह से अपनी माँ का मजाक उड़ाते हो. क्यों इस तरह से अपनी माँ का मजाक उड़ाते हो. और संविधान भाई लिखता है कि मतिमंद डोकं चालविण्यात अर्थ नाही. मतिमंद डोकं हे चालविण्यात अर्थ नाही आणि आयुष्य हे कुटीलबाजीत घालविण्यात अर्थ नाही. अरे वाघाचे लेकरं असाल तर वाघा समान जगा, वाघाचे लेकरं असाल तर वाघा समान जगा. अरे कुत्र्या परी शेपूट हलविण्यात अर्थ नाही रे. आणि हे नुकतं हेच घडते आपल्या समाजामध्ये. म्हणून पक्ष झाले पण मिळे ना तयाला गती. आणि म्हणूनच हक्क मिळतो
संविधानाने म्हणून हाकमीत संविधानाने म्हणून सत्तेला त्या अशी सर्वांनी माझं